चिकू हा कशी झाली पुरणपोळी? वा मम्मा तू मला रोज बनवत जा सांगताना एकदम. खरंच आवडली तुला? मग खूपच जास्त आवडली. हो खाऊन घे रे माझे पिलू. मम्माने फर्स्ट टाइम बनवली ना? हा वा कधी नाही बनव आताच बनवलं. हा आता मला आली ना याच्यानंतर मी तुला बनवून देते ठीक आहे. मला वाटायच्या मम्माला नाही जमणार. छान झाली की नाही? आता कसं नाही जमलं बनव. हो ना मग तुझ्यासाठी बनवलं ना मी. ठीक आहे तुला आवडते ना? मग ओके मी तुझ्यासाठी बनवत जाईल ठीक आहे. हा आणि काय झाला ठीक आहे. थोडे मोठे मोठे बाईट घे ना. तू तर नुसतं थोडा थोडा रवा तोडतोय. नाही ये तू ते आहे ना म्हणून. अच्छा रोल करून देऊ? हा ओके माझे पिल्लू माझे मम्मा. से बाय टेक केअर. बाबा ते कर. खा आता. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. ओके सो चिकू माझ्या हाताची पुरणपोळी एवढी आवडून खातोय. मला फुल असं सॅटिस्फाईड वाटतंय नाही का. एकदम सॅटिस्फॅक्शन झालंय पूर्ण की बरं झालं केली आणि छान झाली मेन म्हणजे नाही का. आणि तो आवडून खातोय असं. मला खूप मोठं टास्क वाटायचं पुरणपोळीचं म्हणजे नाही का. पण काहीच नाही एकदम 10 वाजेच्या आत सगळं होऊन गेलं माझं नाही का. म्हणजे 1-1.5 तासातच सगळं झालं. असं वाटत होतं की खूप वेळ लागेल खूप वेळ लागेल. साखर टाकते. हो सगळं टाकलंय. खा तू पटकन जा. सो असं आतून हॅपी हॅपी पण फील होतंय की फायनली एवढं इझी होतं. काही एवढं मोठं टास्क नव्हतं. केल्याने सगळं होतं. फक्त आपला माइंडसेट असतो नाही का. आपण आधी जास्त विचार करून टाकतो की नाही खूप मोठं काम आहे खूप मोठं काम आहे खूप वेळ जाईल हे ते. काहीच नाही विथिन 1 आवर होऊन गेलं एकदम इझिली. आणि असं वाटतं की खूप मोठं काहीतरी खूप मोठं काम केलंय मी नाही का. कारण की फर्स्ट टाइम पुरणपोळीचं जेवण बनवणं आणि तेही इतकं छान म्हणजे नाही का. इतकं छान झालंय. वाव ये फीलिंग सो हॅपी हॅपी. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तभी के लिए बाय बाय टाटा टेक केअर सी यू.